गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डे 3मध्ये. तर आज आपण इथून निघलो आहे. आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी. इथं आपण आपण जातो आहे थेकडीला आणि ही आपली गाडी जी रेडी आहे. आपलं सामान माउंट करून झालं आहे. हे पोरं बघा इथं थांबलेत असं बाईक हे आपले असिस्ट करत आहेत. ओके चलो अभी निकलते. चला आपलं नेक्स्ट स्टॉप असणार आहे थेकडीला जायचं आहे आपल्याला. पण त्या अगोदर आपण भरपूर सारे प्लेसेस कवर करणार आहोत जे आपण बघणारच आहोत पुढे चालून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय बाय मुन्नार को बाय बाय करो सब लोग. I'll come next week. Next week I'll come Munnar. Okay. Bye. ओके Bye bye. Bye bye. ये क्या बिजी है भाई? आगे जरा स्क्रॉल करने का. स्क्रॉल ये बॉय. सी द व्यू. ये पानी बॉटल साठी थांबू. नीला मित्रांनो आख्या झिप लाईन करतोय आता. नाही म्हणजे चलो बाय आख्या. बाय येणार वापस येणार भाई देऊन जा. आगे बाय. बाय करते भाई. मी वरती येऊ शकतो चल ना. मित्रांनो. आख्या आता झिप लाईन करतोय. इट इज लॉंगेस्ट झिप लाईन इन इंडिया विच इज ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर लॉंग. आख्या मला म्हणते एकदा बोलून घे. एक मिनिट थांब मला सेट करू दे. हे पकड. तुला हाईट एवढीच पाहिजे कॅची बघ किती लांब पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपण चालले झिप लाईनला. बाकी सगळे घाबरत आहेत. आपण जाणार आहे. येस चालेल. आख्या लास्ट. आपण कसं येणार. आख्या लास्ट हग. लास्ट Last hug. लास्ट टाकलं बाई. जोन दे येणार रे भाई. इकडेच राहणार आहे रे भाई. तू इथं नाही येणार. भाई मेरे को भी डर लग रहा है थोड़ा. भाई माझी पण सेम हालत आहे खरं सांग. हार्टबीट हार्टबीट चेक कर. क्या मजबूरी रही होगी आपकी? भाई ट्राय करायला लागतं रे आयुष्यात परत रिग्रेट नाही करायचं भाई. आपण हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं भाई. करेक्ट. भाई मोटिवेट होतात का नाही तुम्ही मला सांगा. मोटिवेट होता का नाही तुम्हाला सांगा. ये ब्रो ये. जाऊ दे आता काय करणार आहे. फड आहे नाही जिवंत पोचलं. 2 जण जिवंत वाकडं आहे नाही तसं. हे हात नको लावते तोडशील भाई. हे बघ हे येत आहे. दोरी व्यवस्थित आहे. काय व्यवस्थित आहे. अरे वरती लावलेले पट्ट्या लावायची पट्टी वरती लावलेले. अजून एक द्या म्हणून आता. चिकटपट्ट्या लावल्यात भाई. हे बाय चिकटपट्टी. अजून एक सेट काय करायचं एवढं जात आहे. झालं फ्लेक्चर. ए वरती आहे की येऊ नाही जा भाई. तू जातोय का. आपल्यासाठी थांबलेत का. हां ठीक आहे. गेलो. ये ना चल ना. ओके वी आर रेडी ब्रो. म्हणून असं जाणार कसा धोनीला जाऊ का भाई साहेब. ठीक आहे चालेल. रेडी आहे आणि काय रेडी नाही का. ओके 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 हियर ओके. हे अक्षय सर फोटो एवढा ना. ओके कम्फर्ट का. बेटा बेटा कसं बेटा बेटा ओके ब्रो. ओके ब्रो. ओके भाई साहब
मित्रांनो आता झालेलं आपली झिप लाईन. आपण आलेली या साईडला, बाकी सगळे आहेत तिकडे. मस्त एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये, तुम्ही पण ट्राय करू शकता. ओके ओके, मस्त एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये, तुम्ही ट्राय करू शकता. इकडे येऊ शकता इंडियासला. पण 700 रुपये त्याच्यामध्ये प्रायजेस आहेत त्यांचे. मस्त एक्सपिरियन्स होता मित्रांनो, तुम्ही पण ट्राय करू शकता. 700 रुपये फक्त चार्जेस आहेत त्याचे. विथ ड्रोन पाहिजे असेल तर ॲडिशनल 500 रुपये चार्जेस आहेत. इंडियाची सगळ्यात लॉंगेस्ट झिपलाईन असं सांगितलं आहे त्यांनी. 1.5 किलोमीटरचा पॅच होता. मस्त खाली नदी वगैरे पण आहे. मित्रांनो आपण इथं गाडीसाठी थांबलेलं आहे, त्यांची गाडी न्यायला येत आहे आपल्याला. तोपर्यंत इथं दुसरे पण पब्लिक येत आहे तिकडून. बघू शकता तुम्ही, तिकडनं दिसतंय का याच्यामध्ये. तर मित्रांनो, आक्याची झिप लाईन करून झाल्यानंतर मी आयुष्यात पहिल्यांदाच उभा होतो एका अशा साहसासमोर ज्याची थोडी भीती आणि खूप उत्सुकता होती. भारतामधील सर्वात लांब झिप लाईन आणि त्यावरून उडायचं धाडस आज मी केलं होतं. हात थरथरत होते, पण मन म्हणत होतं एकदा तरी ट्राय करून बघ. आणि त्या एका क्षणी माझी पूर्ण भीती मागे राहिली आणि मी फक्त उडत होतो. खाली भयंकर अशी नदी, ज्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं आणि आजूबाजूला सुंदर असा निसर्ग. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा होता. मित्रांनो आता आपण झिप लाईन केली आहे, म्हणजे मी केली, आख्याने केली, बाकीच्यांनी नाही केली. सॉरी, अजिंक्यने पण केली. बट अनलकीली माझा व्हिडिओ स्टार्ट नाही झाला. दॅट्स फाईन. आपण ड्रोनमध्ये व्हिडिओ घेतलाय. तर आता आपण चाललोय टेकडीला. आपण जातोय टेकडीला. चलो देखते किती वेळ लागेल काय अंदाजा नाही आहे, बट जातोय. कुछ भी ट्रैफिक नहीं है रोहन, कुछ भी ट्रैफिक नहीं है. बघ ना, एकदम पीसफुल रोड. घाटात कुठे ट्रॅफिक असतं का रे भाई? असताना एक महिना तर राहिला नाही. एक महिना पण 28 दिवस राहील, 29 दिवस राहिले. इकडं काय नव्हतं ना आपण तेव्हा. तर मित्रांनो, मुन्नारच्या त्या हिरव्यागार डोंगरांना मागे टाकत आणि केरळमधील नव्हे तर पूर्ण इंडियातील सर्वात लॉंगेस्ट झिप लाईन करून झाल्यावर आमची गाडी आता निघाली होती थेकडीच्या दिशेने. वाटेतले वळणावळणाचे रस्ते आणि दोन्ही बाजूंनी पसरलेली दाट जंगलं डोळ्यांना आणि मनाला वेगळीच शांतता देत होती. जसजसं आम्ही थेकडीच्या जवळ पोचत होतो तसं तसं निसर्गाचं रूप अजूनच गडद, अजूनच सुंदर होत होतं. मित्रांनो आता आपण रूमवर पोचलेलो आहोत. जे आपल्या 3rd डेचा स्टे आहे तिथं तुम्हाला रूम दाखवतो. खूप प्रिशियस आणि मोठी रूम आहे. ये देखो गाइस, ये देखो भाई साहब, एकदम मोठी रूम आहे. इकडं मोठा असा मिरर, इकडं TV, हा मोठा असा बेड, मोठी अशी विंडो आणि हे मोठं असं ह्यूजवालं बाथरूम. खतरनाक, खतरनाक. आणि रूमच्या बाहेरचं व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. चलो
पहले मेरे को एनडी फिल्टर लगाने दो। याहू आहा नाउ लेट्स गो। हे बघा मित्रांनो, हा आहे रूमच्या बाहेरचा व्ह्यू, खतरनाक डेन्स फॉरेस्ट आणि इधर देखो झोपाळा पण आहे इथं झोप। वा 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 अजिंक्य तिकडचं पाहिलं तिकडचं काय रूम पाडणार कुठं आहे? इथं दाखव ना. अरे इथं रे. भाई ये देख सर, ये देख. भाई हाँ ये देख. वाड़ी रूम, ये देखो गाइस अच्छा खासा। ओ भाई ये देखो इधर इकडं बसून असा हा व्ह्यू एन्जॉय करता येतोय। काय झालं? काय झालं? जाऊ दे, आपण जेवण घेऊ. जेवण त्याला जेवण जाऊ आपण. काय बास तूच. गाइस ये देखो, ये ब्यूटीफुल व्यू है अपने रूम से। आपल्या रूम पासून सुंदर असा व्यू आहे। तिकडे जनावरं चरत आहेत, तिकडे डेन्स असं फॉरेस्ट आहे तेच लांबपर्यंत। ह्याच्यातच जायचंय का आपलं? इथून ड्रोन पाठवू इधर से जाएंगे रे. इधर से ड्रोन भेजेंगे। तर आता आपल्याला जेवण करायला जायचंय थोड्या वेळात फ्रेश होऊन। तर चला फ्रेश होऊन भेटूया मित्रांनो। आता सगळे नमुने निघलेत जेवण करायला। इधर से बहुत जवळच आहे आपल्या इथं हॉटेल। नमुना 18 Pro Max। नमुना कंसेंट क्या होता है रे भाई? पब्लिक प्रॉपर्टी है रे भाई, पब्लिक प्रॉपर्टी। चलो अभी इधर इकडून जवळच हॉटेल आहे मित्रांनो, तिकडं जायचं आपल्याला। मित्रांनो आता आपण इथे एका वाईल्ड लाईफ सँच्युरीसाठी गेलो होतो, पार्कसाठी, बट पाऊस खूप आलेला आहे। तर पाऊसमध्ये हा व्ह्यू कसा दिसतो आपल्या रूमच्या इथे तुम्हाला दाखवतो। टेकडीच्या रूमवरती पोचल्यानंतर थोडासा विश्राम करून आणि फ्रेश होऊन झाल्यानंतर आम्ही हे सुंदर असे ड्रोन शॉट घ्यायला सुरुवात केली। वरून पाहिलं तर ही जंगल जणू काही हिरव्या समुद्रासारखीच दिसत होती। धुक्याची हलकी चादर आणि त्यात हरवलेली झाडांची दाट अशी गर्दी। क्षणभर असं वाटलं आपण एखाद्या वेगळ्याच जगात आलो आहोत, पण ही तर फक्त सुरुवात होती टेकडीची।
कारण पुढे आमची वाट पाहत होती केरळची एक अनोखी परंपरा, एक थरारक रोमांचक आणि ऐतिहासिक कला प्रकार ज्याचं नाव आहे कलारियापट्टू. तर मित्रांनो, या सुंदर अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि त्या अद्भुत अशा अनुभवासाठी आपण भेटूया पुढच्या भागात.